जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील महानगरपालिका हद्दीतील सुमारे 200 एकरावर असलेले 125 आरक्षणाचा प्रस्ताव मुदत संपूनही मनपाने जाणीवपूर्वक मंजुरी शासनाकडे पाठवली नाही। याबाबत शासनाने संबंधितांवर कारवाई करावी आणि जनतेला मूलभूत सुविधांसाठी आरक्षण जागेबाबत योग्य निर्णय करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार असा इशारा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे आणि ॲडव्होकेट रागिणी मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला। मोरबाळे म्हणाले, शहरात विविध ठिकाणी 200 एकर जागेवर हे आरक्षण आहे। 1964 पासून 2012 पर्यंत शहरात 6 विकास योजना आल्या। जून 2021 ला पालिकेत ठरावाद्वारे जलद गतीने विकास योजना करण्यास विनंती केल्याने ती तयार झाली। सूचना हरकतीसाठी सांगण्यात आलं, पण तब्बल 7 महिन्यांनंतर प्रसिद्धीकरण झालं आणि 125 आरक्षणं वगळण्याची शिफारस येथील प्रशासनाने केली। इतकी आरक्षणं वगळणं हे उचित नाही। इचलकरंजीत भावी काळात विकासासाठी क्रीडांगण, शाळा, उद्यान, नव्या प्रशासकीय सुविधांसाठी जागा पाहिजेत। याकडे दुर्लक्ष करून माजी मनपा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या काळात दिरंगाई झाली। या घटना जाणीवपूर्वक केल्या, त्याची चौकशी करावी। 125 आरक्षणं वगळण्यास प्रशासनाकडे शिफारस हे नियमबाह्य आहे। याला सुस्पष्ट कारणं आवश्यक आहेत। बिगर शेती केली आहे, रेखांकन मंजूर आहे अशी किरकोळ कारणं दिली आहेत। वास्तविक सहाय्यक संचालक कोल्हापूरकडून 20 डिसेंबर 1981 ला रेखांकन मंजुरी व 31 मार्च 1983 ला बिगर शेती आदेश मिळवला, पण हा 1 वर्षासाठी असतो। आता तो रद्द झाला, यामुळे आरक्षण वगळणं नियमबाह्य आहे। तसेच काहींना भरपाई पण MRTP नुसार चूक आहे। 15 महिन्यांपूर्वी पाठवण्याचा प्रस्ताव वेळेत का पाठवला नाही, यामागचे गौड बंगाल काय, असा प्रश्न करून मोरबाळे यांनी दिरंगाईकरणावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि तातडीने विकास योजना मंजूर करावी। या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना पाठवल्यात। त्यांनी योग्य निर्णय करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार असा इशाराही दिला। मुदतवाढीबद्दल मोरबाळे म्हणाले, यासाठी आपत्कालीन स्थितीची गरज पाहिजे, पण तसं इथे कारण नाही। आम्ही लहान आरक्षणाबद्दल आग्रही नाही। एकरातील आरक्षण असा मोठा विषय आहे, जनहितासाठी हे वगळू नये अशी आमची भूमिका आहे। येथील स्थानिक आमदार केवळ 7 महिन्यात 1400 कोटीचा निधी आणू शकतात, यापुढेही आणतील, पण विकासासाठी जागा नाही। रस्ते, गटारी बांधणी म्हणजे विकास नाही, हे समजून घेतलं पाहिजे। शहरातील आरक्षण जागा जाणीवपूर्वक वगळल्यामुळे शासनाने लक्ष घालावं अशी मागणी पण त्यांनी केली आहे। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ टिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।